नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं गेलंय। वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कोर्टात हजर केलंय। त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाते। मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट। कोर्टामध्ये या आरोपीला हजर करण्यात आलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होती। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज सकाळी ठाण्यातून या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आणि हाच तो आरोपी आहे ज्याने सैफ अली खानवर हल्ला केला होता। तर सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून जेरबंद करण्यात आल्याचं आपण पाहिलंय। लेबर कॅम्पमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। या कारवाईचा व्हिडिओ सामच्या हाती लागलाय। तर हिरानंदानी परिसरातल्या लेबर कॅम्पमध्ये तो लपला होता। आरोपीने हल्ला केला तेव्हा परिधान केलेलं काळं टी-शर्ट, गुलाबी गमछा तसंच त्यानंतर बदललेलं निळं शर्ट देखील पोलिसांनी जप्त केलंय। आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची माहिती देखील समोर येते। तर आपण पाहतोय सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर केलं गेलंय। वैद्यकीय तपासणी त्याची करण्यात आलेली आहे आणि या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं गेलंय। आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून कोर्टामध्ये नेतानाची ही दृश्य आहे। त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाते। आता न्यायालयामध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय आरोपीला आज अटक करण्यात आलेली आहे आणि तपासणीनंतर वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलं गेलंय। काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? निश्चित आहे, आरोपीला अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आता न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे आणि न्यायालयात जेव्हा आरोपीला हजर करण्यात आलं, न्यायाधीशांनी सर्वप्रथम त्याला त्याच्या चेहऱ्यावरील जो मास्क होता तो काढण्यासाठी सांगितलं। त्याचा चेहरा दाखवण्यासाठी सांगण्यात आलं आणि यानंतर आरोपीला जे आहे ते न्यायाधीशांनी त्याचं नाव देखील विचारलं होतं आणि आपलं नाव देखील न्यायाधीशांनी सांगितलं। शिवाय पोलिसांकडून तुम्हाला काही त्रास झाला का, पोलिसांची काही तुम्हाला तक्रार आहे का, याची देखील विचारणा आरोपीला करण्यात आली होती। मात्र यानंतर जे आहे आरोपीने पोलिसांकडून पोलिसांबाबत कुठली तक्रार नसल्याचं देखील सांगितलं आणि यावेळेस आता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे। पोलिसांनी जे आहे ते तब्बल 14 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे। पोलिसांना जे आहे ते हा आरोपी बांगलादेशातून भारतात आला कसा, भारतात आल्यानंतर मुंबईमध्ये तो कुठे कुठे राहिला, त्या घटनेच्या अगोदर त्याने सैफ अली खानच्या घराची रेकी वगैरे केली होती का, या अनेक ते प्रश्न आहेत। त्याने चाकू कुठून घेतला, कपडे कुठे बदलली किंवा सैफ अली खानच्या घरातील काही लोकांनी त्याला मदत वगैरे केली का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या प्रश्नांची उत्तरं देखील आता पोलिसांना घ्यायची। त्यासाठी पोलिसांकडून आता 14 दिवसाची पोलीस कोठडी ची मागणी देखील करण्यात येते। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता प्रश्न उत्तरे या ठिकाणी सुरू आहेत। या आरोपीला न्यायालयामध्ये काही प्रश्न विचारण्यात आलेत। सैफवरच्या हल्ल्यामागचं बांगलादेशी कनेक्शन समोर आलंय। अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलंय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, हा आरोपी 6 महिन्यांआधीच भारतात आला होता। आरोपीकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नसल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय। भारतात घुसल्यानंतर आरोपीने त्याचं नाव बदललं। कधी विजय दास तर कधी बिजॉय दास नावाने तो वापरत होता त्याचं नाव। तर ठाण्यातल्या एका बारमध्ये तो हाऊसकीपिंगचं काम देखील करत होता। खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। तर आपण पाहतोय आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे। आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलंय।
आरोपी 6 महिन्यांआधीच मुंबईमध्ये आला होता आणि 3 नावं त्याने या दरम्यान बदलली आहेत. आरोपीचं विजय दास नावानं ठाण्यामध्ये वास्तव्य होतं. सैफ अली खानवर हल्ला केल्याची कबुली देखील या आरोपीनं दिली आहे. आणि यानंतर वळतो एका मोठ्या राजकीय बातमीकडे. पहाटेचं शपथविधी हे षडयंत्र होतं. शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते. पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पाया पडलो. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. दादांना सांगितलं पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका. धनंजय मुंडे यांनी नेमका काय गौप्यस्फोट केलाय आपण पाहतोय. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे, जाऊ नका असं धनंजय मुंडे यांनी दादांना सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय. अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाही पडलो. सुनील तटकरेही त्याला साक्षीदार आहेत. मात्र पहाटेच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र रचलं गेलं असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलंय. शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची पाठ थोपटली आहे. धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे. तर दुसरीकडे नाराज असलेल्या भुजबळांनी देखील सूचक विधान केलंय. मंत्री नाही त्यामुळे राज्य आणि संपूर्ण देशभरात काम करू शकतो असं भुजबळ म्हणालेत. त्यामुळे छगन भुजबळ आता राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मला काही कल्पना नाही. सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहीत नाही. आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे. नाही तर मी मंत्री नाही तर माझ्याकडे कसं देणार. सैफ अली खानवरती त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र अख्खा देश हेच आपलं कार्यक्षेत्र आहे. शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात प्रदेश अध्यक्ष तटकरेंनी मिशन मुंबईची घोषणा केली आहे. अजित पवार पर्वामध्ये आपण मुंबईत मोठा विजय मिळवू असा आशावाद सुनील तटकरे यांनी बोलून दाखवला. पालकमंत्रीपदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बंडात साथ देणाऱ्या भरत गोगावले तसंच दादा भुसे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही आहे. याचंच कारण एकनाथ शिंदेंना विचारणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे. तसंच दोघांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करणार असल्याचंही गुलाबराव पाटील म्हणाले. निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे. कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं. पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे. तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं. तर पालकमंत्री पदाचा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया भारत गोगावले यांनी देखील दिली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आलंय. या निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलंय. तर निर्णयाचा सन्मान केला पाहिजे असा टोला सुनील तटकरे यांनी लगावलाय. तर आपण पाहतोय रायगडचं पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांना देण्यात आलेलं आहे. मात्र गोगावले यामुळे नाराज आहेत. तर अनपेक्षित हा निकाल असल्याची प्रतिक्रिया भारत गोगावले यांनी दिली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना दिल्याने ते नाराज आहेत. जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेठ व्हावं म्हणून. आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे. तो मनाला पटणारा नाही आहे. परंतु ठीक आहे. आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल. कारण ते आमचे नेते आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आहे. त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील. आणि ते नाराजी आहे भरत गोगोले समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेत असं. ठीक आहे, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं. त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे. तर बीडवरून आता थेट वळूयात. बीड संदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते. उपमुख्यमंत्री अजित पवार आता बीडचे पालकमंत्री झालेत. यावरून आता विरोधकांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न राबवा असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावलाय. बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे. बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा. आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमीच दिसते, कारण राज्य सरकारने तसा प्रस्तावच तयार केलेला नाही आहे. महायुतीने निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र यासाठी कोणतीही पूर्वतयारी केलेली नाहीये. प्रस्ताव पाठवला नसल्याचा बातमीला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही दुजोरा दिलाय. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडूनही तशा कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचंही तटकरे यांनी म्हटलंय. आणि आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बातमी मुंबईकरांना शॉक देणारी आहे, कारण नव्या वर्षात मुंबईकरांना जादा लाईट बिल येणार आहे. उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी आता वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केलेत. बेस्टने आपल्या विजेच्या दरात 15% भाडेवाढ सुचवली आहे, तर टाटा अदानींची दरवाढ पुढच्या वर्षापासून लागू होणार आहे. तीनही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील. तर लातूरमधून मोठी बातमी समोर येते. उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झालाय. जिल्हा प्रशासन त्यामुळे अलर्ट मोडवर आलंय. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या ठिकाणापासून 10 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात अलर्ट झोन तयार करण्यात आलाय. बाधित क्षेत्रामध्ये पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे बारामतीतून. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात सध्या एका सोनेरी घोड्याची चर्चा रंगली आहे, कारण हा घोडा महागड्या रॉल्स रॉईस गाडीपेक्षाही महाग आहे. हा घोडा तब्बल 11 कोटी रुपयांचा आहे. ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, मात्र हे खरं आहे, कारण या 11 कोटींच्या घोड्याची किंमत ऐकून सर्वच जण अवाक झालेत. हा घोडा हैदराबादच्या नवाबांचा आहे. या घोड्यांचा रंग आणि डोळेही सोनेरी आहेत आणि त्याच्या अंगावर 5 शुभ संकेत असल्याचं सांगण्यात येत आहे. मर्सिडीज बेन्झ किंवा BMW सारख्या आलिशान गाड्यांची किंमत 3-4 कोटींच्या घरात जाते, तर रॉल्स रॉईस आणि या आलिशान गाडीची किंमत 7 कोटींपासून ते 12 कोटींपर्यंत जाते. मात्र याच गाड्यांपेक्षाही महाग असलेला हा घोडा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरतोय. तर आपण पाहतोय घोडा 8 वर्षांचा आहे. अंगावर त्याच्या 5 शुभ संकेत असल्याचं बोललं जात आहे. ऋतुमानानुसार या घोड्याचा खुराक वेगवेगळा असतो. मारवाडी पठडीचा हा घोडा देशभरामध्ये एकमेव असल्याचं देखील बोललं जात आहे. मालेगावच्या यात्रेत 11 कोटी रुपयांची याची किंमत आहे. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली मका
चारा इलेक्ट्रिक तारांचे शॉर्ट सर्किट झाल्याने पूर्णतः खाक झालाय। या आगीची झळ डाळिंबाच्या बागेला बसल्याने मोठ्या प्रमाणात डाळिंबाची झाडं सुद्धा जळाली आहेत। यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अमरावतीत भाजीपाला प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त झालाय। त्यामुळे आता गृहिणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसलाय। गाजर, वाटाण्याची शेंगा, बटाटे, चवळीला चांगली मागणी आहे। पालेभाज्यांसह संपूर्ण भाजीपाला कमालीचा स्वस्त झाला। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली आहे। पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय, तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल दर अधिकचा मिळाला। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे। सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळतोय। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे। या प्रदर्शनामध्ये चायनीज मका शेतकऱ्यांना पाहता येणार आहे। या चायनीज पद्धतीने मका लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार असल्याची माहिती येथील तज्ज्ञांनी दिली आहे। बारामतीत कृषी प्रदर्शन सुरू आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे यशस्वी पीक घेतलंय। हे AI तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी गर्दी करतात। सध्या या ऊसाची उंची ही 30 ते 35 फूट झाली असून शेतकरी या ऊसाविषयी उत्सुकतेने माहिती घेत आहेत। जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन बाजारपेठेमध्ये अद्रकला 2,000 रुपये भाव मिळत असल्याने अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। अद्रकच्या दरात प्रचंड घसरण होत असून लागवडीचा खर्चही निघालेला नाहीये, म्हणून अद्रकला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। वाशिमच्या वनोजा येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेची कामं अनेक महिन्यांपासून रखडली आहेत। योजनेचा कालावधी पूर्ण होऊन देखील काम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत। पाणी टंचाईला तोंड देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। सांगलीत श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा 10वा दिवस आहे। तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारणावती वन्यजीव कार्यालयावर प्रकल्पग्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढलाय आणि हा मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आलं।